कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा आणि अर्थकारणाचा कणा असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे नगारे आता वाजू लागले आहेत. 2026 ते 2031 या पंचवार्षिक निवडणुकीची प्रशासकीय प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. पण इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, निवडणूक प्रक्रिया सुरू झाली याचा अर्थ निवडणूक कार्यक्रम अथवा तारीख जाहीर झाली असा होत नाही. ही प्रक्रिया काय आहे? आता ठरावासाठी पत्र पाठवले आहेत, ठराव येणार, तिच्यावर हरकतीचा निकाल, त्यानंतर निवडणूक कार्यक्रम असा त्याचा क्रम आहे. दरम्यानच्या काळात कोणाचे पारडे जड राहणार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महायुतीतील जागा वाटपात या निवडणुकीत भाजपचा सिंहाचा वाटा कसा असणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. इकडे महायुतीच्या जागा वाटपाच्या घडामोडी घडत असतानाच तिकडे सत्तारूढ संचालकांपैकी परंतु काँग्रेसचे असणारे आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकीचं आव्हान स्वीकारत शड्डू ठोकला आहे. या सर्व राजकीय गणितांचा आजच्या पॉडकास्टमध्ये आपण सविस्तर वेध घेणार आहोत. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलममध्ये आपले स्वागत आहे. सध्या सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया समजावून घेण्यासाठी एक साधं उदाहरण पाहूया. समजा वधूवर सूचक मंडळात नाव नोंदणी झाली, तर मग कुठे पुढे वर संशोधन होणार, पसंती देण्या घेण्याच्या चर्चा रंगणार आणि मग कुठे विवाहाची तारीख निश्चित होणार. अगदी याच धर्तीवर गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करून सरकारने निवडणुकीची नोंद केली आहे. 1 जुलै 2026 पर्यंत प्राथमिक सहकारी दूध संस्थांना आपले प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव मागितले. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडली तर साधारण 2.5 महिन्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीचा आखाडा रंगेल. तत्पूर्वी इच्छुक उमेदवारांची यादी, त्यांची पसंती, देण्या घेण्याच्या चर्चा म्हणजेच जागा वाटपासाठी सर्व समाधानकारक फायनल झाल्यानंतर मग निवडणूक कार्यक्रम व तारीख. आणखी एक मुद्दा महत्वाचा म्हणजे सुनावणीमध्ये काही संस्था अपात्र झाल्या तर या अपात्र संस्थांनी सुनावणीच्या निकालानंतर मतदानाच्या हक्कासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावून निवडणुकीची वाट अडवून धरायला नको इतकंच. पण राजकीय तडजोडी होऊन सर्व काही यथासांग पार पडेल असे आपण तात्पुरते समजूया. आता वळूया या निवडणुकीतील सर्वात मोठ्या राजकीय गणिताकडे. गोकुळच्या संचालक मंडळात एकूण 25 जागा आहेत. महायुतीचा विचार केला तर ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते थेट संसदेपर्यंत भाजप हा एक बळकट पक्ष आहे. पण जर आपण गोकुळमधील मतदाराच्या ठरावांच्या संख्येचा विचार केला तर भाजपची ताकद इथे थोडी क्षीण दिसते. पण राजकारणात फक्त स्थानिक आकडेवारी चालत नाही. सत्तेच्या राजकारणात राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील पक्षाची ताकद विचारात घ्यावीच लागते. याच न्यायाने गोकुळच्या जागा वाटपात भाजपला सिंहाचा वाटा द्यावाच लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रीन सिग्नल नंतरच या निवडणूक प्रक्रियेला गती आली आहे हे विसरून चालणार नाही. ज्या अर्थी निवडणूक प्रक्रियेचा नारळ फुटला त्या अर्थी महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला नक्कीच ठरला असणार हे नाकारता येणार नाही. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार महायुतीतील इतर घटक पक्षांनी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी भाजपचे मोठेपण मान्य केल्याचे चित्र आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 25 पैकी भाजपला सर्वाधिक 10+ जागा, शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला अंदाजे प्रत्येकी 7च्या आसपास जागा दिल्या जातील, तर 1 जागा जनसुराज्य पक्षासाठी असू शकते असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. पुन्हा एकदा निक्षून सांगावे लागेल की या जागा वाटपात भाजपचा वाटा सर्वात मोठा असणार आहे. फक्त जागा वाटपच नाही तर अध्यक्ष पदाचाही फॉर्म्युला ठरल्याची माहिती आतील सूत्रांकडून मिळत आहे. यानुसार पहिली 2 वर्षे अध्यक्षपद भाजपकडे, त्यानंतरची 2 वर्षे शिवसेना शिंदे गट आणि उर्वरित 1 वर्ष हे राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता आहे. पण राजकारण इतकं सोपं असतं का? अजून पुलाखालून बरंच पाणी वाहून जायचं आहे. निवडणूक जाहीर होण्याच्या या 2.5 महिन्याच्या काळात इच्छुक उमेदवारांच्या महत्वाकांक्षेमुळे जागा वाटप ते पॅनेल तयार करण्यापर्यंत अनेक रुसवे फुगवे निघण्याची दाट शक्यता आहे. नुकताच मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांच्यात झालेला संघर्ष आपण पाहिलाच आहे. भाजप वगळून मित्र पक्षाचे पॅनेल करण्याची मागणीही राष्ट्रवादीकडून झाली होती. त्यामुळे या स्थानिक रुसव्या फुग्यांवर राज्य पातळीवरील नेतृत्वच अंतिम तोडगा काढेल यात तीळ मात्र शंका नाही. आता शेवटी एक नजर टाकूया आकडेवारीवर, जी या निवडणुकीचं भवितव्य ठरवेल. गोकुळच्या एकूण मतदार संस्थांची संख्या हे 5470.
त्यातील सुनावणी प्रक्रियेत असलेल्या संस्था आहेत 1320. यापैकी गोकुळच्या 1225 संस्था आहेत, तर सुनावणी पूर्ण झालेल्या संस्था आहेत सुमारे 900. या वाढीव संस्थांच्या वैधतेचा मुद्दाही न्यायालयात आहे. त्यामुळे येणारा काळ गोकुळच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक असणार आहे. गोकुळचे एकूण राजकारण, निवडणूक, पात्र अपात्र संस्थांची सुनावणी, भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप या सर्व गदारोळात महायुतीतील घटक पक्षाचा आवाज सर्वाधिक असल्याचं दिसून येतो. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील काँग्रेस म्हणजे सतेज पाटील यांनी आजच आपल्या पॅनलची घोषणा केली. राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडी असं त्यांच्या पॅनलचं नाव आहे. या नावातील समविचारी हा शब्द खूप काही सांगून जातो. त्यातून त्यांना हे सूचित करायचं आहे की गोकुळकडे फक्त पक्ष भूमिकेतून पाहू नका, तर लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताची व्यवस्था टिकली पाहिजे ही व्यापक भूमिका असणाऱ्या सदस्यांच्या नावे ठराव करावा अशी विनंती त्यांनी केली आहे. हाच मापदंड लावून महायुतीमध्ये सतेज पाटील यांच्यासारखा विचार करणारे समविचारी नेते सतेज पाटील यांना निवडणुकीत सहकार्य करणार का, करू शकतील का, आणि हे समविचारी नेते कोण आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.